नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये नारळ घालून अशी एक रेसिपी बघणार आहोत की त्याचा रिझल्ट बघून तुम्ही थक्कच व्हाल. आणि रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कळणारच, ही माझी 100% गॅरंटी आहे. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो मी कढईमध्ये ठेवून घेतला आहे. आता नारळ बुडेल एवढं पाणी आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही बोलत असाल, हा नारळ आपण असा उकळतोय का? तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. नारळामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छान 10 ते 15 मिनटं उकळ येऊन द्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं बघितल्यानंतर पाण्याला छान उकळ आलेला आहे. आता हा नारळ आहे ना, आपल्याला सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे. तर आपण हा नारळ सगळ्या बाजूने व्यवस्थित असा फिरवून घेऊया आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनटं यावर झाकण ठेवून घेऊया. तर 5 ते 7 मिनिटानंतर आपण पुन्हा याचं झाकण काढून घेतलेलं आहे. पुन्हा सगळ्या बाजूने एकदा फिरवून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच साधे सोपे चविष्ट आणि खमंग रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर 15 मिनिटानंतर आपल्याला हा नारळ काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊन द्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला फोडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी हा नारळ फोडून घेतलेला आहे आणि याचं पाणीसुद्धा ठेवून द्यायचं आहे. पाण्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे, तो मी सांगणारच आहे. आता बघितलं ना, या ठिकाणी आपण हा नारळ फोडून घेतलेला आहे. आपण नारळाचे पाणी गाळून घेऊया, म्हणजे त्याच्यातला कचरा वेगळा होईल आणि आपल्याला पुढे वापरण्यासाठी योग्य होईल. आता नारळ ह्या कारणाने उकळलेला आहे की ज्या कारणाने आपल्याला ही कवड अख्खीच्या अख्खी बाहेर काढता येईल. तर या ठिकाणी आपल्याला अख्खीच्या अख्खी कवड बाहेर काढता आली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि पुढे आपल्याला ह्या करवंट्यांचा सुद्धा उपयोग होणार आहे. तर या ठिकाणी आपल्या नारळाच्या कवडी या व्यवस्थितपणे निघालेल्या आहेत. थोड्या वेळासाठी आपण ह्या करवंट्या बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला जो हा नारळ आहे ना, तो व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा नारळ जो आहे ना, त्याच्यावरचं जे कवर आहे चॉकलेटी रंगाचं, ते आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तर ते आपण सुरीच्या साहाय्याने काढून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही सुरीच्या ऐवजी सोलरसुद्धा यूज करू शकता. तुम्हाला जे सोयीस्कर ठरेल अशा प्रकारे तुम्ही ही नारळाच्या कवडी सोलून घ्यायच्या आहेत. कसं आहे, आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना, त्याला पांढरा शुभ्र रंग हा येण्यासाठी आपण हे नारळाच्या वरचं जे कवर आहे ते सोलून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी असंच ठेवलं तरी चालणार आहे, पण सोलून घेतलं तर अजून पांढरा शुभ्र रंग बघण्यामध्ये वेगळीच मजा येईल. तर या ठिकाणी मी या कवडी सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर या दोन्ही नारळाच्या कवडी मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या दोन्ही कवड्यांचे मिक्सरमध्ये बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर आपण याचे बारीक असे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उत्सुकता लागली असेल की आज आपण येथे नक्की कोणती रेसिपी बनवणार आहोत. तर आपण ते लवकरच बघून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या दोन्हीही नारळाच्या कवडी बारीक अशा कापून झालेल्या आहेत. तर या ठिकाणी मी मिक्सरच्या मोठ्या भांड्याचा उपयोग केलेला आहे. आता आपण जे मगाशी गाळून घेतलेलं नारळाचं पाणी आहे ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी नारळाचे पाणीसुद्धा घेतलेलं आणि तसेच साधं पाणीसुद्धा थोडं घालून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला नारळाचं छान असं दूध काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक खाली काचेचं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यावर एक स्वच्छ सुती कपडा घेतलेला आहे. आणि आपण जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे ते या सुती कपड्यावर काढून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कपडा एकत्र करून घ्यायचा आहे आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला जेवढं व्यवस्थित पिळून घेता येईल तेवढं आपल्याला हे नारळाचं दूध व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर आपण हे नारळाचे दूध एकाच फेरीमध्ये व्यवस्थित असं पिळून घेऊया. ज्या प्रकारे आपण सोलकढीसाठी दोनदा नारळाचा किस फिरवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला एकदाच हे नारळाचं छान असं दूध काढून घ्यायचं आहे. आता अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण घरच्या घरी नारळाचं एक मस्तपैकी थंडगार असं आईस्क्रीम तयार करणार आहोत. त्यासाठी जे कंडेन्स मिल्क लागणार आहे ते सुद्धा आपण घरच्या घरीच बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी 150 ml एवढं दूध घेतलेलं आहे आणि तसेच 150 ml एवढं दुधावरची साय घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम सुद्धा घेऊ शकता. तसेच अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. तसेच त्याला छान असा हलका रंग येण्यासाठी आपण यामध्ये केसर सुद्धा घालून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी 10 ते 15 काड्या केशरच्या घातलेल्या आहेत. आता हे छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर आपण हे साखर मेल्ट होईपर्यंत छान असं विरघळवून घेऊया. तर या ठिकाणी कंडेन्स मिल्क बोलल्यावर आपल्या दुधाला थोडासा थिकनेस तर पाहिजेच ना.
तर दुधाला थिकनेस येण्यासाठी म्हणजेच आपला कंडेन्स मिल्क बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या ठिकाणी पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला एका हाताने हे ढवळून घ्यायचं आहे, एका हाताने कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. म्हणजे काय आहे की कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या लगेच होतात, त्यामुळे आपल्याला हे पटकन प्रोसेस करून घ्यायची आहे. तर आपण हे विस्करच्या सहाय्याने सतत असं पटापट ढवळून घेऊया. आता तुम्ही येथे बघू शकता आपलं छान असं दाटसर येथे कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. तसेच या ठिकाणी अजिबात गुठळ्या सुद्धा झालेल्या नाही आहेत. ह्याची कन्सिस्टन्सी एवढी होते. मी चमच्याच्या सहाय्याने या ठिकाणी दाखवले आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे खाली उतरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट घालून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचे आहे. अवघे 4 ते 5 थेंबच आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे. व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता. तर आता आपण हे गुठळ्या मोडेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा ना किती छान आहे. एकतर आपण या ठिकाणी फ्रेश आपल्या स्वतःच्या झाडावरच्या नारळाने आईस्क्रीम तयार करणार आहोत, प्लस त्याला लागणारं कंडेन्स मिल्क सुद्धा आपण घरच्या घरीच बनवलेलं आहे. आणि आपण जेव्हा सगळं स्वतःच्याच घरी तयार करतो ना, त्या गोष्टीला खाण्याची एक चव वेगळीच असते. तर या ठिकाणी आपण मस्तपैकी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला सुद्धा छान असा थिकनेस आलेला आहे. आता हे आहे ना आपल्याला थोडंफार थंड होऊन द्यायचं आहे आणि बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर आपण जे काढून घेतलेलं नारळाचं दूध आहे ते मिक्सरमध्ये पुन्हा घालून घ्यायचं आहे आणि तसेच आपण तयार केलेलं कंडेन्स मिल्क आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याची छान आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर सर्व कंडेन्स मिल्क मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता मगाशी आपण ज्या ठेवलेल्या करवंट्या आहेत त्या या ठिकाणी वापरायच्या आहेत आणि त्या खाली पडू नये यासाठी मी खाली वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर आपण करून घेतलेलं स्मूथ बॅटर हे यामध्ये फिल करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या 3 करवंटे या मस्तपैकी स्मूथ बॅटरने भरून झालेले आहेत. तरी आपलं थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे. आता शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ते आपल्या दुसऱ्या 2 भांड्यांमध्ये पण आपण फिल करून घेऊया. तर या ठिकाणी मी हे 2 छोटी भांडी घेतलेली आहेत, त्यामध्ये पण आपण हे शिल्लक राहिलेलं बॅटर घालून घेऊया. बघितलेत ना, अगदी घरच्या घरी पटकन असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. ना करायची खटपट आणि होतं पण झटपट. आता हे सगळं फिल करून झाल्यानंतर मी यावर बारीक चिरलेले पिस्ता घालून घेते, म्हणजे त्यामुळे आपलं कोकोनट आईस्क्रीम हे अजून छान असं दिसेल. तर फिल केलेल्या सगळ्या करवंट्यांवर आणि भांड्यांमध्ये आपण हे पिस्ता छान असे डेकोरेट करून घेतलेले आहेत. वाव, किती छान आणि यम्मी दिसते ना. आता काय करायचं आहे, हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर मस्तपैकी फॉईलने रॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, बर्फाचं काही पाणी असेल ना ते त्यावर पडणार नाही आणि आपलं आईस्क्रीम सुद्धा छान तयार होईल. आणि जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल ना तर तुम्ही साधी प्लास्टिकची पिशवी लावू शकता आणि त्याला रबर गुंडाळून ठेवू शकता. जर आपण हा फॉईल पेपर किंवा पिशवी लावली नाही ना तर मग काय होईल, डायरेक्टली बर्फ किंवा बर्फाचं पाणी ह्यावर पडेल आणि आपल्या आईस्क्रीमची सर्व चव निघून जाईल. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं फॉईलने किंवा प्लास्टिकच्या पिशवीने रॅप करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या भांड्यांना छान असं व्यवस्थित फॉईल पेपरने रॅप करून झालेलं आहे. आता आपल्याला हे 10 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर 10 तासानंतर आपण आपला रिझल्ट बघून घेऊया की आपलं आईस्क्रीम कसं तयार झालंय ते. वाव, दिसायला तर खूप यम्मी आणि भारी दिसते एकदम. सगळे रॅपर काढून घेऊया. सगळे रॅपर काढून घेतल्यानंतर तुम्ही रिझल्ट तर बघितलाच असेल आणि नक्कीच शॉक लागला असेल. तर आज आपण घरच्या घरी स्वस्त आणि मस्त तसेच बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी छान असा कोकोनट आईस्क्रीम तयार केलेला आहे आणि तो काढताना तर तुम्हाला समजत असेल किती स्मूथ आणि छान येते आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. वाव, बघून तर एकदम तोंडाला पाणी सुटत आहे आणि खरंच आईस्क्रीम सुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे. मार्केटमध्ये ह्याचीच प्राइस दुपटीने टिपटीने वाढलेली असते, तर आपण घरच्या घरीमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये हे आईस्क्रीम तयार केलेलं आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे कोकोनट आईस्क्रीम नक्कीच तयार करून बघा. तसेच घरात असलेल्या उपलब्ध सामानामध्येच आपण ही आपली रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.